नमस्कार. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील गणित या विषयातील संख्याज्ञान या घटकातील संख्यारेषा या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. संख्यारेषा म्हणजे काय? ज्या रेषेवर मध्यभागी 0 हा बिंदू आरंभबिंदू मानला जातो व या आरंभबिंदूच्या डावीकडे समान अंतरावरील बिंदूंवर ऋण संख्या व उजवीकडील समान अंतरावरील बिंदूंवर धनसंख्या दर्शविलेल्या असतात, त्या रेषेला संख्यारेषा असं म्हणतात. आकृतीत संख्यारेषा दाखवली आहे. या ठिकाणी 0 हा आरंभबिंदू मध्यभागी आहे आणि शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या तर उजवीकडे धनसंख्या दाखवल्या आहेत. ऋणसंख्यांसाठी उणे हे चिन्ह वापरलं जातं, धनसंख्यांसाठी अधिक हे चिन्ह वापरलं जातं. संख्यारेषेवर डावीकडून उजवीकडे जाताना संख्यांची किंमत वाढत जाते व उजवीकडून डावीकडे येताना संख्यांची किंमत कमी होत जाते. उदाहरणार्थ, संख्यारेषेवर 3/5, 7/5, 11/5 हे अपूर्णांक दाखवू. अपूर्णांक संख्यारेषेवर दाखवताना आपण संख्यारेषेवरील एकक भागाचं छेदाइतके समान भाग करून अंशाइतके भाग शून्यापासून मोजून तो अपूर्णांक दाखवू शकतो. या उदाहरणात 3/5 हा अपूर्णांक असल्याने एकक भागाचे 5 भागात विभाजन केलं आणि त्यापैकी शून्यापासून तिसरा भाग म्हणजेच 3/5, शून्यापासून 7वा भाग म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजेच 7/5, शून्यापासून 11वा भाग म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजेच 11/5. या पद्धतीने संख्यारेषेवर अपूर्णांक संख्या दाखवता येतात. संख्यारेषेची काही वैशिष्ट्ये. संख्यारेषेवर 0 हा बिंदू ओ हा बिंदू शून्य निर्देशक दाखवतो, त्यालाच आरंभबिंदू असं म्हणतात. संख्यारेषेवर शून्याच्या डावीकडे असलेल्या बिंदूंचे निर्देशक ऋणसंख्या तर उजवीकडे असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक धनसंख्या दर्शविते. संख्यारेषेवरील बिंदूशी निगडीत असलेल्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक असं म्हणतात. परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध. संख्यारेषेवरील कोणत्याही दोन संख्यांपैकी डावीकडील संख्या लहान व उजवीकडील संख्या मोठी असते. म्हणून परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा दाखवताना संख्यारेषेवरचा विचार केल्यास डावीकडील संख्या ही लहान मानली जाते तर उजवीकडील संख्या ही मोठी असते. 2. संख्यारेषेवर कोणतीही ऋणसंख्या ही शून्याच्या डावीकडे असते, म्हणून कोणतीही ऋणसंख्या व 0 कोणत्याही धनसंख्येपेक्षा लहान असते. धन्यवाद.